नेमकं निवडणूक आयुक्त हे कसले पैसे खात आहेत? आता ही नाही, मी मतदान करून आलेलो आहे, ही माझ्या बोटावरती लागलेली शाई आहे. खरंच यानं हे पुसतंय का? याचा डेमो आपण बघूया. आणि आपण इथं बघतोय की म्हणजे खरंच दिसतंय असं की ती शाई पूर्णपणे पुसली जाते आहे. Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नेमकं निवडणूक आयुक्त हे कसले पैसे खात आहेत? आता ही नाही, हे तुमचंच आहे. तर अशा या बोटावरच्या शाई पुसल्या जाण्याच्या तक्रारी येत आहेत. नंतर ती एक दुसरी एक क्लिप आहे बघा, त्या भाजपच्या या तुमच्याच माध्यमातून बातम्या येत आहेत. जे कॅन्डिडेट आहेत त्यांची नावं सकाळ इथे कोणी ऑब्जेक्शन घेत नाहीये. सगळे तुम्ही दुसरे मतदार आहेत त्यांनी कॅन्डिडेटची नावं नाही फक्त दाखवले. या तुमच्याच माध्यमातून आम्ही बातम्या बघतो. आणखीन एक पत्र माझ्याकडे आहे. साधारणतः मतदानाचा दिवस आणि मतमोजणीचा दिवस हे दोन वेगळे दिवस असतात. फार पूर्वी मतदान झाल्यानंतर तत्काळ मतमोजणीला सुरुवात व्हायची आणि मध्यरात्री किंवा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मतमोजणीचे निकाल जाहीर व्हायचे. जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत मतपेट्या उघडल्या जात नाहीत. मग त्याच्यामध्ये पोस्टल सुद्धा आल्या. आता या ह्याच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाग क्रमांक 200 ते 206 यांचे 8/1/2024 पत्र मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी सुरळीत पार पाडण्याकरता उक्त दिनांकात झालेले टपाली मतदान हे मतदानाचा लिफाफा तपासून वगैरे खूप मोठे आहे. त्यांनी आज दिनांक 15/1/2024 रोजी दुपारी 3 वाजता सदर टपाली मतपत्रिकेच्या पेट्या स्ट्रॉंग रूम मधून बाहेर काढण्यात येणार आहेत. तरी त्याकरता आपण किंवा आपल्या टपाली मतपत्रिकेकरिता नेमणूक केलेला प्रतिनिधी यांना वरील नमूद वेळेत उपस्थित राहण्याकरता आपले स्तरावरून सूचना देण्यात याव्या. हे काय चाललेलं आहे? म्हणजे कोणता प्रकार किंवा कसली लोकशाही आहे? हे मला आणखीन एक मेसेज असा आला की संविधान म्हणते मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा. तर निवडणूक आयोग किंवा आयुक्त जे मुख्यमंत्री असं म्हणाले, तसं तुमच्या माध्यमातून कळलं मला की रडीचा डाव खेळतायत. पण मग मुख्यमंत्री त्यांची घरघडी निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करतायत का? की निवडणूक आयुक्तांना काही कामच नाहीये? हा सगळा प्रकार जो चाललेला आहे, धाड दपटशांचाही प्रकार करून पाहिला, त्याच्यानंतर पैसे वाटपाचा प्रकार करून पाहिला, तेही उघडकीस आले. यावेळेला सोशल मीडियातून बऱ्याच गोष्टी उघड झालेल्या आहेत. टीव्ही चॅनलमधून सुद्धा बऱ्याच गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत. अगदी मी परवा ठाण्याला गेलो होतो आणि मी आणि राज आमच्या उमेदवारांना सुद्धा कोटींची ऑफर करून त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. सगळ्या साम दाम दंड भेद एवढी खा कशाला ती सुटली यांना? का एवढी तुम्हाला ही महापालिकेची निवडणूक, नगर परिषदेच्या निवडणुका म्हणजे मला असं वाटतं की यांच्याकडे महायुतीकडे कर्तृत्व काही नाहीये म्हणून वाटेल ते करा. तिकडे गणेश नायकांकडे त्यांचं मतदान केंद्रच फरार झालं. म्हणजे टांगा आहे की नाही जागेवर मला माहित नाही, पण मतदान केंद्र फरार. त्यांच्या टांगा दुखल्या फिरून फिरून. या मतदान केंद्रात गेले, इकडे नाही, त्या मतदान केंद्रात 4 तास लागले त्यांना. म्हणजे हे मंत्र्याची हालत आहे. टांगा दुखल्या, केंद्र फरार. टांगा पलटी नाही झालं, पण त्यांच्या खेट्यावरून टांगा दुखलेत. आता डोक्यावर हात मारावा की पाय चेपत बसावे हा गणेश नायकांचा पुढचा प्रश्न असेल. पण ह्या सगळ्या गोष्टीवरती इलाज करायचा असेल तर मला असं वाटतं निवडणूक आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. कारण हे बसल्या जागी फुकटचा जनतेचा पैसा खातायत आणि सत्ताधाऱ्यांची लाचारी करतायत असंच मला नाईलाजाने म्हणावं लागतं.
त्यांचं म्हणणं आहे की अशी शाही पुसली जात नाही, संभ्रम निर्माण केला जातो आणि जर संभ्रम निर्माण केला जातो तर कायदेशीर कारवाई केली जाते. बरं, आता मी सांगितलं की ते काय त्याचं नाव जयेंद्र रवींद्रच्या नावापुढे बाईचा फोटो, ते काय मग त्यांची ओळखच पुसली तिकडे. गणेश नाईकांचं मतदान केंद्र फरार आहे. अनेक ठिकाणी काही ठिकाणी म्हणजे ठाण्यामध्ये मला अशी तक्रार आली की तिकडे कोणी मार्गदर्शन करायलाच नाहीये कोणाचं मतदान कुठे आहे. त्याच्यानंतर आता मी तुमचीच बातमी दाखवली ना की सरळ भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या तिकडे केंद्रामध्ये, त्याच्यावरती काय उत्तर त्यांचं? सर्वच ठिकाणी गोंधळ सर्वात जास्त गोंधळ जो आहे याच निवडणुकांमध्ये सर्वात जास्त पाहायला मिळाला. काही ठिकाणी मतदारांची नावं मिळत नाहीयेत, काही ठिकाणी बूथ मिळत नाहीयेत, कुठं मतदान मागच्या वेळी जिथं मतदान केलं होतं तिथं मतदान दुसरीकडे झालेलं आहे. हा गोंधळ सर्वात जास्त यावेळी जास्त पाहायला मिळाला. नाही, हा लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार आहे. ह्यांना मोदींना जे 1 नेशन 1 इलेक्शन पाहिजे ती एवढ्याचसाठी पाहिजे की एका वेळेला सगळीकडे गोंधळ घालून काही वाटेल ते करा पण सत्ता काबीज करा. आणि तुम्ही जे म्हणालात ना की या निवडणुकीत ही चढती बाजरी आहे. लोकसभेच्या वेळेला कळलं, विधानसभेच्या वेळेला आणखीन कळलं, त्याच्यानंतर दुबार मतदारांचे आम्ही गठ्ठेच्या गठ्ठे हे त्यांना दिले. त्याच्यानंतरही आज देखील काही ठिकाणी दुबार नोंदणीची नावं आमच्या लक्षात येत आहेत. काही ठिकाणी या ओळख बदलांचा चाललेला आहे, काहींची मतदान केंद्र गायब आहेत, शाही पुसली जाते. म्हणजे ही शाही वोटरची शाही नाही, लोकशाही पुसली जाते. या शाहीच्या मुद्द्यावरती इलेक्शन कमिशननं असं म्हटलं की 2011-12 पासूनच असा निर्णय आला होता आणि जरी बघितलं 11-12 पासूनच हा निर्णय आला होता. काय शाही पुसायचा? तुम्ही मार्गाने करा किंवा कशाने करा, शाही पुसली कशी जाते आणि तुमच्या चॅनलवरती ते दाखवलं जात आहे. पुसली जरी गेली तरी कोणालाही एका मतदाराला 2 वेळा मतदान करता येणार नाही असं खात्रीपूर्वक कसे सांगू शकतात ते? बरं, ज्या ठिकाणी 2 वेळा ज्यांचं नाव नोंदलं गेलेलं आहे तिथे ते हमीपत्र घेणार होते. अशी किती हमीपत्र त्यांनी आतापर्यंत घेतले? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे इतर नेते आणि शिवसेनेचे सुद्धा नेते 6 सेना. हा बरं ते तर त्यांच्या सगळ्यांच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की कालपासून तुम्ही दोघेही म्हणजे तुम्ही आणि राज ठाकरे हे दोघेही जो सूर लावताय तो पराभवाची मानसिकता दिसते. तुमचा पराभव होतोय. पराभव नाही, त्यांचं कुभाड जे आहे ते आम्ही फोडतोय. नाहीतर आम्ही एवढे ताट मानेने त्यांच्यासमोर उभे राहिलोच नसतो. त्यांचा जो काही एकूण दरोडा घालण्याचा प्रयत्न आहे तो आम्ही वेळोवेळी लोकांसमोर आणतो आहोत. मग ते दुबार मतदार असेल, धाक दपटचे असेल, पैसे वाटताना त्यांचीच लोक पकडलेत, त्यांनी एकमेकाची लोक पकडलेत. पराभवाची कारणं तुम्ही काय होताय असं त्यांचं त्यांच्या पराभवाची कारण, कारण ते हारलेले आहेत. देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सगळी चोर कंपनी ती हारलेली आहे. हारलेल्या मानसिकतेमुळे त्यांना हे असले गैरप्रकार करावे लागतात. नाहीतर जा ना लोकांसमोर, जसे आम्ही जातो तसे. काही ठिकाणी एका सोसायटीची दुसऱ्या प्रभागाच्या मतदारांमध्ये नाव आहे म्हणजे त्या उमेदवाराची नाही ते कळलं. शेवटचं काय बोललं? ह्या यादीतली त्या यादीत समजून घ्या 193 मतदार आहेत त्याचे 193 मध्ये नाव आहे तरी त्या 193च्या उमेदवाराचे एकंदरीत उमेदवारांचं भवितव्य नंतर पहिले मतदाराचा अधिकार. मी जे म्हटलं ना की संविधान म्हणते मतदान करा, निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा, असा प्रकार आहे. म्हणजे हा संविधान विरोधी निवडणूक आयोग आहे. त्याच्यामुळे आयुक्तांवरती तर कारवाई झालीच पाहिजे. आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ हा रोज काय करतो ह्याचा आता छडा लावावा लागेल. त्याने बसल्या जागी पगार खात आहेत. त्यांच्या कार्यालयात आता राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नाहीतर आम्हाला ठेवावे लागतील आणि तुमचा रोजचा लेखाजोखा जनतेपुढे आणावा लागेल. आज काय केलं? नुसते बसतायत, काय करतायत? एवढ्या वर्षानंतर सुद्धा, एवढे दिवस होऊन सुद्धा तुमच्याकडे साधी नोंदणी नाहीये मतदारांची. कोर्ट वगैरे सोडा, आजचं काय करायचं? कारण हा प्रश्न त्यांना काय माहितीये की पुढे काय कोर्टात गेले की 4-5 वर्ष चालू आहे आपलं. साहेब राज्य निवडणूक आयोगावर कारवाई करायची का बीएमसी आयुक्तांवर? कारण की मुंबई ते मी पूर्ण आयोग म्हणतोय. जर याच्यात आयुक्तांची जबाबदारी असेल तर आयुक्तांवरती पण झाली पाहिजे. मुंबईची इलेक्शन ऑब्व्हियसली बीएमसी असेल ते आयोग असतील, आयुक्त असतील, त्या आयुक्तालयाची माणसं असतील, जे कोणी असतील, मग त्याच्यात महापालिका आयुक्त असतील तर त्यांच्यावर सुद्धा
निवडणूक आयुक्त असतील तर त्यांच्यावर सुद्धा या सगळ्यांवरती कारवाई झाली पाहिजे, कारण तुम्ही लोकशाही मागता. महापालिकेचं असं म्हणणं आहे, हा जो संपूर्ण सीट येतो मतदानाच्या प्रक्रिया राबवण्याचा तो राज्य निवडणूक आयोगाकडून आलेला आहे. मग आता याला उत्तर द्या ना तुम्ही, जे त्यांनी आता मला प्रश्न विचारला. मंगल प्रभात एवढं म्हणतात की 150हून जास्त जागा आम्ही घेऊ. ते सोडा, आजचं पहिलं मतदानाचं बोला. आतापर्यंत अनेक निवडणुका पाहिलेल्या आहेत आणि अनुभवलेल्या आहेत. पैसे तर वाटलेले आहेत, चांदीची नाणी पण वाटलेली हो, आहेत. एवढा आला कुठून पैसा? वॉशिंग मशीन वाढलेले आहेत. वॉशिंग मशीन समजू शकतो ते भाजपचं आहे. हो, मिक्सर पण वाटले. सगळ्या भ्रष्टाचारांना मिक्सरमध्ये टाकून मिक्स करतात भाजपमध्ये, त्याच्यामुळे त्यांनी मिक्सर पण वाटले. पण मिक्सर जरी वाटले, वॉशिंग मशीन जरी वाटली, तरी जनता शून्य आहे. ते हे सगळे खडे आपल्या तांदळातले ते उचलून फेकल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही या आधी निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला होता, तुम्ही भेट घेतलेली आहे. पण आता ज्या पद्धतीनं चित्र दिसतंय, खरंच निवडणूक आयोग झोपले असं वाटतं? झोपेचं भूक करते. साहेब, स्वतः तुम्ही मतदान केलं का? आणि मगाशी जे मतदान केलं तुमचा दावा करताय की शाही जाते. आता तुम्ही स्वतः मी पण आता पुसून बघणार आहे शाही. हा, म्हणजे पण एक आहे, मी काही दुबार मतदान, एक तर माझं कुठे नाव नाहीये, त्याच्यामुळे दुबार मतदान करायला जात नाही. हा प्रश्न गंभीर आहे, तो गांभीर्याने घेतला पाहिजे. टीव्ही चॅनलवरती सुद्धा काही रिपोर्टर मला त्यांना खास धन्यवाद द्यायचे की ते स्वतः डेमो देत आहेत शाही पुसण्याचं. आणि हे एवढं जर का ढळढळीत सत्य, बोटावरची शाही जाते हे सत्य देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त किंवा निवडणूक आयोग नाकारत असेल, म्हणजे ह्यांची मिलीभगत आहे.